भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजलाची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। भूजलात होत असलेली घसरण आणि बाधित होणारी गुणवत्ता टाळण्यासाठी आणि पुरवठा व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अटल भूजल योजनेची घोषणा केंद्र सरकारद्वारे करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यातील माण तालुका हे दुष्काळाचे प्रतीक मानले जात होते, मात्र गेल्या काही वर्षात माणची ही ओळख बदलली आहे। ती किरकसाल सारख्या गावातून सातारा जिल्ह्यातील किरकसाल गावाने अतिशय फायदेशीर अशा अटल भूजल योजनेची आदर्श अंमलबजावणी करून गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे। त्याबरोबरच आपल्या सर्वांसमोर अनुकरण करण्याजोगा एक अतिशय फायदेशीर मार्ग खुला केलाय। त्यात ग्रामपंचायतीने महत्त्वाची भूमिका बजावली। अटल भूजल योजनेच्या जलसमृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये आमच्या किरकसाल गावानं भूजल सर्वेक्षण विभागाचे सन्माननीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भाग घेतला अशी माहिती ट्रेनिंगमधून मिळून गेली। त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला जलसमृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये कोणत्या विषयावर काम करायचं आहे आणि कोणत्या विषयामध्ये किती मार्क मिळवायचे आहेत या पद्धतीने आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही गावातील महिलांना, सगळे गावातील शासकीय कर्मचारी, गावातील ग्रामस्थ मंडळी यांना बरोबर घेऊन श्रमदान, लोकसहभाग, CSR, शासकीय निधी याच्या समायोजनातून जलसंधारणाची विविध कामं केली। भूजल पातळी जलसंधारणाच्या कामामुळे वाढल्यामुळे अटल भूजल योजनेतून जवळपास आमची 2 मीटरनं पाणी पातळी वर आली। गावाच्या कानाकोपऱ्यात CCT, नाले खोदणे, लहान मातीचे तलाव, कंपार्टमेंट बंडिंग, रिचार्ज शाफ्ट अशी महत्त्वाची कामे करण्यात आली। त्यामुळे गावाच्या सहकार्यातून आज गावात 5 किलोमीटरचे नाल्यांचे खोदकाम, 250 हेक्टर कंपार्टमेंट बंडिंग, 290 हेक्टर CCT, 297 LBA स्ट्रक्चर्स, 18 सिमेंट बंधारे, 34 मातीचे बंधारे, 13 कृत्रिम शेततळे आणि 14,000 वृक्ष लागवड करण्यात आली आहे। ज्या गावात अनेक एकर जमीन नापीक होती तिथे आज द्राक्षे, खजूर, आंबा, कांदा, टोमॅटो, भाजीपाला इत्यादी पिके दिसतात। भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांच्या साहाय्याने वेळोवेळी भूजल मित्र तथा भूजल सखी यांच्या माध्यमातून गावातील लोकांना प्रशिक्षण देणे, सभा आयोजित करणे अशा महत्त्वाच्या भूमिका बजावल्या। गावात काम सुरू होण्यापूर्वी 245 कोटी लिटर पाण्याचा तुटवडा होता। आज ही टंचाई केवळ 15 कोटी लिटरवर आली आहे। गावातील अनेक तरुण नोकरीसाठी शहरात राहायचे, कामासाठी गाव सोडून गेलेले हे तरुण आज पाण्यामुळे गावात परतले आहेत। गावातील 500 हेक्टर जमिनीवर वर्षातून एकदाच पिके येत असत, तर आज 900 हेक्टरवर 2दा चांगली पीक येताना दिसत आहे। आज गावातील शेतकऱ्याचे प्रति एकर उत्पादन 60,000 रुपयांवरून 80,000 रुपयांवर गेले आहे। खरीप पिके 600 हेक्टरवरून 1000 हेक्टरवर, रब्बी पिके 500 हेक्टरवरून 900 हेक्टरवर आणि 12 महिन्यांची पिके 20 हेक्टरवरून 100 हेक्टरपर्यंत सुधारली आहेत। जनतेचे सहकार्य आणि सरकारच्या अटल भूजल योजनेमुळे आज किरकसाल देशासमोर उदाहरण म्हणून पुढे आले आहे।